मित्रांनो, तर स्वागत आहे तुमच्या आजच्या लेक्चरमध्ये. मित्रांनो, आज आपण तिसरा चॅप्टर म्हणजे ऍडमिशन ऑफ पार्टनर हा पाहणार आहोत. ऍडमिशन ऑफ पार्टनर किंवा कोणत्याही प्रकारचा चॅप्टर राहू द्या, त्यामध्ये आपल्या 5 स्टेप असतात. त्या 5 स्टेप आपल्याला कंप्लीट करावे लागतात, तर आपला पूर्ण प्रॉब्लेम सोडवून होतो. त्यामध्ये पहिली स्टेप असते फॉर्मॅट्स तयार करणे. तुम्ही फॉर्मॅट्स तयार केलेले, ठीक आहे. आता ह्याच्यात कोणकोणते फॉर्मॅट असतात? रिव्हॅल्युएशन अकाउंट 1 नंबर, पार्टनर्स कॅपिटल 2 नंबर, कॅश किंवा बँक अकाउंट. आता ह्याच्यामध्ये कॅश अकाउंट तयार करायचं, कारण की तुम्हाला बॅलन्स शीट मध्ये कॅश दिलेली, म्हणून कॅश अकाउंट तयार करा. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो फॉर्मॅट असतो ते म्हणजे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट हे अकाउंट नाहीये, कारण वर तुम्हाला अकाउंट नाव दिसत नाही, ह्याला डेबिट आणि क्रेडिट साईड दिसत नाही. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट आहे ते एक, आणि स्टेटमेंट असल्यामुळे त्याला लॅबिलिटी आणि ऍसेट साईड असतात. ऍसेट साईड म्हणजे डेबिट साईड असते. पहा, ऍसेट साईड ही डेबिट साईड सारखी असते आणि लॅबिलिटी साईड ही क्रेडिट साईड सारखी असते, लक्षात ठेवा. अकाउंट जर म्हटलं तर लेफ्ट हँड साइड इज डेबिट आणि राईट हँड साइड इज क्रेडिट असते, परंतु बॅलन्स शीटचं उलट काम असतं. ही लेफ्ट हँड साइड क्रेडिट असते आणि राईट हँड डेबिट असते, म्हणजे ह्याचं उलट काम, लक्षात ठेवायला. ठीक आहे, फॉर्मॅट सगळ्यांचे तयार झाले. आता तुम्हाला टिक मार्क करावे लागते. सगळे जे ऍडजस्टमेंट असतील त्याच्यावर टिक मार्क करून घ्या. टिक मार्क केली का? टिक मार्क केलं असतील आपली दुसरी स्टेप कंप्लीट झाली. त्याच्यानंतर तिसरी स्टेप काय असते आपली? पोस्टिंग करणे. पोस्टिंग करणे म्हणजे तिथं बघा आणि इथं पेस्ट करा, कॉपी पेस्ट करणे ही आपली तिसरी स्टेप असते. आपण आता तिसरी स्टेप कंप्लीट करूया. चला, पहिला लॅबिलिटी साईडचा पहिला घटक कोणता आहे सांगा? लॅबिलिटी साईडचा पहिला घटक क्रेडिटर्स. कुठे लिहितो आपण? क्रेडिटर्स म्हणून लॅबिलिटी साईडला अर्ध्या पेज मध्ये लिहा, कारण अर्ध्या पेजवर कॅपिटल साठी जागा सोडावी लागते. क्रेडिटर्सची अमाऊंट सांगा. ऍडजस्टमेंट आहे का? ऍडजस्टमेंट नसेल तर बाहेर. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे काय दिले सांगा? बिल्स पेबल. बिल्स पेबल कुठे लिहितो? तिथेच लॅबिलिटी साईडला. हा, बिल्स पेबल किती अमाऊंट आहे बिल्स पेबलची? 20,000. ऍडजस्टमेंट नाही, बाहेर घ्या. त्याच्यानंतर पुढं बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट कुठे लिहिणार? तिथंच बँक ओव्हरड्राफ्ट. आता बँक ओव्हरड्राफ्ट काय? लॅबिलिटी, म्हणजे बँकेकडून अल्प कालावधीसाठी तुम्हाला एक तात्पुरतं कर्ज मिळतं. जर आपल्या खात्यामध्ये पैसे नसतील, आपल्या बँक अकाउंटमध्ये पैसे नसतील, तरी आपण पेमेंट करू शकतो. आणि ते बॅलन्स आपलं मायनस मध्ये ज्यावेळी दिसतं त्याला म्हटलं जातं बँक ओव्हरड्राफ्ट. म्हणजे एक प्रकारची ती लॅबिलिटी असते, म्हणून लॅबिलिटी साईडलाच घेतात. किती अमाऊंट आहे? 20,000 आहे ना? हा, बाहेरच्या कॉलममध्ये, ऍडजस्टमेंट वगैरे नाही. त्याच्यानंतर कॅपिटल आपण कुठे लिहितो? कॅपिटल पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणून. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. अमाऊंट सांगा प्रत्येकाची. मेधाची किती अमाऊंट आहे? 1,20,000. 40,000. आणि कृतिकाची काहीच नाही, डॅश. त्याच्यानंतर जनरल रिझर्व 16,000 सांगितलं. जनरल रिझर्व कुठं लिहितो आपण? पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला जनरल रिझर्व म्हणून. हा, जनरल रिझर्वची किती अमाऊंट आहे? 16,000. आता 16,000 डिस्ट्रीब्यूट कसे करणार आहेत? 3:1. ओल्ड रेशियो काय दिलेला आहे तुम्हाला? 3:1 म्हणजे ती 4 भाग करा. 3 आणि 1 4. 16चे जर 4 भाग केले, 4 डिवाइड केलं तर किती येणार? 4 चौक 16, 4,000. एक भाग किती येणार? 4. मग एक भाग कुणाला आहे? दुसऱ्या पार्टनरला एक भाग, म्हणजे 4,000 रुपये एकाला येणार आणि 4 चौक 12,000 हे दुसऱ्याला येणार. बरोबर आहे का? 16,000 अमाऊंट आहे, म्हणजे इथं किती येणार? 12,000 आणि इथं 4. 12 आणि 4 16,000. 16,000चं डिस्ट्रीब्युशन कसं केलं समजलं का? 3:1. म्हणजे 3 आणि 1 4 होतात. 4 डिवाइड करा, एक भाग मिळतो. एक भाग आपल्याला दुसऱ्या पार्टनरला द्यायचा आहे आणि तिसरा भाग म्हणजे त्याच्या तिप्पट करून पहिल्या पार्टनरला द्या. समजलं का? त्याच्यानंतर नेक्स्ट, आता लॅबिलिटी साईड कंप्लीट झाली. ऍसेट साईड. ऍसेट साईडला कॅश दिली. कॅश कुठे लिहितो आपण? कॅश कुठे लिहितो? कॅश अकाउंटच्या डेबिटला. कॅश अकाउंट तयार केलेली, त्याच्या डेबिटला लिहा टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. ज्याचा अकाउंट तयार आहे त्याच्या डेबिट साईडला किंवा क्रेडिटला. आता ऍसेट साईड डेबिट अमाऊंट असते, म्हणून डेबिटचे ट्रान्सफर डेबिट साईडला होतं. याप्रमाणे बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहा. किती अमाऊंट आहे बॅलन्स ब्रॉड डाऊनची? कॅशची अमाऊंट किती? 78,000. 78,000. ठीक आहे, बोलू नका रे.
लक्ष द्या. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स कुठे लिहिणार? सन्ड्री डेटर्स ऍसेटला ऍडजस्टमेंट, मग इनर मध्ये लिहा. सन्ड्री डेटर्स इनर मध्ये लिहा. किती अमाऊंट आहे? 64,000 इनर कॉलम मध्ये. एक लाईन सोडा, ज्याला ऍडजस्टमेंट आहे इनर मध्ये घ्या आणि एक लाईन सोडा. त्यानंतर नेक्स्ट पुढे वाचा. स्टॉक कुठे लिहिणार? स्टॉक ऍसेटला. अमाऊंट सांगा. ऍडजस्टमेंट आहे, एक लाईन सोडा. नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी ऍडजस्टमेंट, प्लांट अँड मशिनरी अमाऊंट किती? 60,000 इनर मध्ये, कारण ऍडजस्टमेंट आहे. नेक्स्ट फर्निचर, फर्निचर कोणत्या कॉलम मध्ये? अमाऊंट किती? 22,000, कारण ऍडजस्टमेंट आहे. ज्या अमाऊंटवर ऍडजस्टमेंट आहे ती अमाऊंट इनर कॉलम मध्ये लिहितात. आता लँड अँड बिल्डिंग कुठे लिहिणार? ऍसेटला लँड अँड बिल्डिंग. ऍडजस्टमेंट नाही का त्याच्यावर? नाही तर बाहेर घे. किती अमाऊंट आहे त्याची? 32,000. समजलं का? इथपर्यंत आपण काय केली? पोस्टिंग केली पूर्ण. लायबिलिटी साईड एक तर लायबिलिटी साईडला किंवा क्रेडिटला, कारण लायबिलिटी साईड क्रेडिट साईड असते आणि ऍसेट साईड डेबिट साईड असते. डेबिटचं ट्रान्सफर आपण एकतर ऍसेटला करणार किंवा डेबिटला. ज्या रूल प्रमाणे आपण ट्रान्सफर पूर्ण करून घेतले, पोस्टिंग आपली पूर्ण झाली. कांबळे लक्ष दे. त्याच्यानंतर आता ऍडजस्टमेंट वाचा. पहिली ऍडजस्टमेंट काय सांगितली? दे डिसाइडेड टू ऍडमिट कृतिका ऑन 1 एप्रिल 2018 ऑन फॉलोइंग टर्म्स. खाली टर्म प्रमाणे त्यांनी कृतिका नावाच्या एका पार्टनरला ऍडमिट करून घेतला आहे बिझनेसमध्ये. कुठे ऍडमिट केलंय? दवाखान्यात नाही, बिझनेसमध्ये. लक्षात घ्या. हा, पहिली ऍडजस्टमेंट काय सांगते? कृतिका इज टेकन ॲज पार्टनर्स, कृतिका इज टेकन ॲज पार्टनर्स ऑन 1 एप्रिल 2017. ही विल पे 2017. ओके, हां 2017-18 आहे ना, इथे 19 केलं, 2018 करायचं, वर्षाच्या शेवटीची तारीख. ठीक आहे. ही विल पे 40,000 ॲज कॅपिटल. ती कॅपिटल म्हणून किती पे करते? 40,000. पहा, 40,000 रुपये ती कॅपिटल म्हणून देणार आहे. बिझनेसमध्ये कॅश येणार 40,000. जर बिझनेसमध्ये कॅश आली तर काय एंट्री होणार? कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला. सेकंड इफेक्ट, कॅश अकाउंटच्या डेबिटला झाला नाही इफेक्ट. सेकंड इफेक्ट, ज्यांनी दिलेला आहे त्याच्या क्रेडिट साईडला, म्हणजे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. इथं कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहा टू कृतिकाज कॅपिटल अकाउंट. कृतिकाज कॅपिटल. कृतिकाचं किती कॅपिटल आहे? किती दिलं कॅपिटल तिने? 40,000 रुपये दिलेत. आता सेकंड इफेक्ट, कृतिकाच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट म्हणून अमाऊंट किती? 40,000. फक्त कृतिकाच्या कॉलम मध्ये, कारण कृतिकाने पैसे दिलेत म्हणून कृतिकाच्या कॉलम मध्ये. लक्षात घ्या. कॅश अकाउंटच्या डेबिटला कृतिकाचं नाव, कृतिकाच्या क्रेडिट साईडला कॅशचं नाव. अशा प्रकारचे डबल एंट्री होत असते. लक्षात ठेवा. पहिली ऍडजस्टमेंट झाली. आता त्याच्यामध्ये पुढे काय सांगितलंय? हर कॅपिटल फॉर 1/5 शेअर इन फ्युचर प्रॉफिट अँड 2,500 ॲज गुडविल. आता ती नंतर काय देणार? 2,500 गुडविल म्हणून देणार आणि भविष्यात तिला 1/5 शेअर मिळणार आहे. किती मिळणार आहे? 1/5. म्हणजे जितकं काय प्रॉफिट होईल किंवा लॉस होईल त्याचे 5 भाग करा आणि त्याच्यातला एक भाग कृतिकाला मिळणार भविष्यामध्ये. ठीक आहे. भविष्यात बघू. आता सध्या काय चालू? तिनं 2,500 गुडविल म्हणून दिले. बिझनेसमध्ये कॅश आली. बिझनेसमध्ये काय आलंय? कॅश. मग कॅश अकाउंटच्या कोणत्या साईडला एंट्री होईल? कॅश आली ना क्रेडिटला. अरे डेबिट वाट कम्स इन. आली की डेबिटला घ्या. कॅश आली की डेबिटला. मग डेबिटला एंट्री काय होणार? टू गुडविल म्हणून. टू गुडविल अकाउंट. अमाऊंट किती? 2,500. आता ही डिस्ट्रीब्यूट करतात ओल्ड पार्टनरला. कोणत्या रेशो प्रमाणे? सॅक्रिफाईस रेशो. लक्षात ठेवा. सॅक्रिफाईस रेशो काय येणार इथं? सॅक्रिफाईस रेशो. आता इथं न्यू रेशो दिलाय का? न्यू रेशो दिलाय. लक्षात ठेवा. आणि ओल्ड रेशो दिलाय. ज्यावेळेस दोन रेशो दिलेले असतात त्यावेळेस सॅक्रिफाईस रेशो तुम्हाला काढावा लागतो. समजलं? सॅक्रिफाईस रेशो तुम्हाला काढावा लागतो. आता सॅक्रिफाईसचा फॉर्म्युला माहिती आहे का? हां, सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड मायनस न्यू. लक्षात ठेवा. ओल्ड मायनस न्यू. आता ओल्ड रेशो काय त्यांचा? 3:1 आहे. आणि न्यू काय आहे? न्यू दिलाय तिथं. न्यू किती आहे?
न्यू सांगा तिघांचा किती 1/5 3/5 1/5 1/5 म्हणजे 3:1:1 आपण म्हणू शकतो. 3:1:1 असा न्यू आहे. पाय ओल्ड आणि सॅक्रिफाईस सेम येणार आहे तरी आपण काढून बघू म्हणजे तुम्हाला समजेल. ओल्ड किती आपण कसं लिहू शकतो त्याला पहिल्या पार्टनरचं काढायचं असेल तर ओल्ड 3 आपण किती लिहू शकतो 3 आपण किती 4 3 आणि 1 4 टोटल खाली असते मायनस आता न्यूची काय 3 आपण किती सगळ्यांची टोटल 3 1 1 तिघांची टोटल किती होते 5 5 3/4 मायनस 3/5 3/4 मायनस 3/5 आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि उत्तर मिळून जाईल. 5 1 5 5 3 15 ला 15 मायनसला मायनस आणि 4 3 12 आणि खालचे जर 4 पंचे किती होतात 20 4 5 20 म्हणजे किती उरणार आहेत हे किती होणार आहेत 3/20 15तून 12 गेले 3 आणि 20 ला 20 3/20 पहिल्याचा न्यू प्रॉफिट निघाला. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पार्टनरचा सेम त्याच प्रकारे करा. दुसऱ्या पार्टनरचा ओल्ड रेशिओ किती दिलाय 1/4 मायनस 1/5 इक्वल टू 1 ला 1 इथं घेतलं 3 आणि 1 4 टोटल खाली 1 ला 1 इथं आणि तिघांची टोटल खाली घेतात लक्षात ठेवा आपण मध्ये ह्याचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 5 मायनस 4 डिवायडेड बाय 20 म्हणजे किती रुपये पहा हा पहिल्याचा शेअर मिळाला होता हा 120 मिळाला. सॅक्रिफाईस रेशो काढतोय आपण लक्षात ठेवा सॅक्रिफाईस दोघांचाच निघतो तिसऱ्याचा नाही निघत. सॅक्रिफाईस असा बेस जर सेम असेल तर बेस आपण कट केला तरी चालतो म्हणजे किती रेशो होतोय त्याचा 3:1 3:1 म्हणजे ओल्ड रेशो प्रमाणे आला ओल्ड रेशो प्रमाणे आला. मग आता सॅक्रिफाईस रेशोने आपण कशाचं डिस्ट्रीब्युशन करतो त्या 2500 गुडविलचं गुडविल 2500 आहे त्याला 3/4 करा म्हणजे 4 ने डिवाइड करायला 4 28 4 25 4 सख 24 4 सख 24 4 दोन्ही 8 आणि 4 25 625 एक भाग मिळतो म्हणजे 625 दुसऱ्याला मिळतील. इथं गुडविल म्हणून लिहा क्रेडिट साईडला गुडविल अकाउंट. ठीक आहे. आता 625 इंटू 3 करा 625 इंटू 3 जर केले तर पहिल्याला मिळणार आहे 5 3 15 हातचा एक आला 3 2 6 1 7 आणि साइन 3 9 म्हणजे 975 साइन 3 18 हा सॉरी साइन 3 18 म्हणजे 1875 आणि ते 25 1900 आणि 625 बरोबर आहे 2500 रुपये होतात म्हणजे 1875 पहिल्याला मिळणार आणि दुसऱ्याला किती मिळणार 625 तिसऱ्याला डॅश. समजतंय का समजलं का 1875 पहिल्याला आणि 625 दुसऱ्याला म्हणजे दोन्हीची टोटल केली तर 2500 रुपये होतात. समजतंय ना दोघांची टोटल केली तर 2500 रुपये होतात म्हणजे आपण 2500 रुपयाचं डिवायडेशन 2500चं डिवायडेशन सॅक्रिफाईस रेशोने केलेलं आहे. लक्षात घ्या सॅक्रिफाईस रेशो ज्यावेळेस तुम्हाला ओल्ड रेशिओ आणि न्यू रेशिओ दिलेला असतो त्यावेळेस सॅक्रिफाईस रेशिओ काढा आणि जर तुम्हाला न्यू रेशिओ नाही दिला तर सॅक्रिफाईस नाही काढला तरी चालतो ओल्ड रेशिओ प्रमाणे सॅक्रिफाईस रेशिओ येतोय आलं लक्षात. पण याच्यामध्ये आता जरी सेम आला तरी याच्यामध्ये काढा ओल्ड मायनस न्यू सॅक्रिफाईस रेशिओ असतो. समजलं का. नेक्स्ट आता पुढं काय दिलंय तिसरी ऍडजस्टमेंट दुसरी ऍडजस्टमेंट काय दिली बघा 5% प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स बी क्रिएटेड ऑन डेटर्स. डेटर्सवर तुम्हाला काय करायची डाऊटफुल डेब्ट्स 5% काढायची. डाऊटफुल डेब्ट्स किती काढायची 5%. आता डेटर्सवर आपण काय करत असतो डाऊटफुल डेब्ट्स काढतो डेटर्सवर. डेटर्स कुठे दिलेले आहेत ॲसेटला लेस RDD 5%. हा 5% किती होतात 64,000 वर 5% किती होतात सांगा बरं 3200 होतात. कसं काढणार 3200 तोंडी काढता येतं पहा 10% जर काढायचे असतील तर 1 0 कट करा 1 0 कट केला तर किती राहणार आहेत 6400 10% 6400च्या निम्मे म्हणजे 5% येणार 3200 समजतात का 3200 मायनस करा 3000 हा आता RDD घेतली का इथं सेकंड इफेक्ट. आता पुढे काय सांगितलंय फर्निचर बी डेप्रिशिएट बाय 20%. फर्निचर किती डेप्रिशिएट करणार 20%. फर्निचरवर 20% किती होतात काढा. फर्निचर कुठे दिलेले तुम्हाला ॲसेटला
लेस डेप्रिशिएशन ट्वेंटी पर्सेंट किती होणार सांगा बरं याच्यावर? 4,400 होणार. 4,400 जर मायनस केले किती राहणार याच्यातून? 20, 18, 17,600. 17,600. हा आता हे कमी झाले. मग ह्याचा सेकंड इफेक्ट 4,400 कुठं होणार? डेबिट साईडला, टू फर्निचर म्हणून. टू फर्निचर किती अमाऊंट आहे? 4,400. जी अमाऊंट कमी झाली त्याचा सेकंड इफेक्ट करा. ठीक आहे. तिसरी ऍडजस्टमेंट झाली फर्निचरचा डेप्रिशिएशन फर्निचर मधून कमी केला आणि सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला. त्याच्यानंतर नेक्स्ट, स्टॉक बी ॲप्रिशिएटेड बाय 5% अँड प्लांट अँड मशिनरी बाय 20%. स्टॉक ॲप्रिशिएट झाला. ॲप्रिशिएट म्हणजे काय? वाढ होणे. स्टॉकमध्ये वाढ झाली 5% आणि प्लांट अँड मशिनरीवर 20% वाढ झाली. ठीक आहे. स्टॉक ऍड करा ॲप्रिशिएट म्हणून. ॲप्रिशिएशन. ठीक आहे. किती दिलाय? 5%. ॲप्रिशिएशन किती आहे? 5%. किती होणार 5%? 2,000. 2,000 याच्यामध्ये ऍड केले 42,000, 42,000. ठीक आहे. 42,000. आता पहा ऍसेटमध्ये वाढ झाली. ऍसेटमध्ये जर वाढ झाली तर कुठे लिहितो आपण सेकंड इफेक्ट? स्टॉक आहे का? स्टॉक अमाऊंट. हा, स्टॉक कितीने वाढलाय रे? स्टॉक कितीने वाढलाय? 2,000ने. म्हणून 2,000 आपण अमाऊंट क्रेडिट साईडला लिहिली, कारण क्रेडिट साईडला आपण सगळ्या प्रॉफिट लिहितो. त्याच्यानंतर नेक्स्ट, प्लांट अँड मशिनरी ॲप्रिशिएट कितीने झाली? प्लांट अँड मशिनरी 20%ने. ॲप्रिशिएट म्हणजे ऍड. ॲप्रिशिएशन 20%. 20% ऍड केले तर किती होणार? 12,000. ठीक आहे. 12,000 जर ऍड केले तर किती येणार आहेत? 72. ठीक आहे. आता प्रॉफिट आहे 12,000. प्रॉफिट आहे कुठे लिहिणार सेकंड इफेक्ट? प्लांट अँड मशिनरी म्हणून. ठीक आहे. ऍडजस्टमेंट राहिली का आता कोणती? नाही. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे. लोनचं कुठे? पहा, द कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ऍडजस्टेड इन दिअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो अँड बाय ऍडजस्टिंग अमाऊंट थ्रू लोन. जी राहिलेली अमाऊंट आहे ना डिफरन्स ते लोनमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. ठीक आहे. अगोदर आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे त्यांचं कॅपिटल आपल्याला लावावं लागतं. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो तुम्हाला दिलेला आहे. किती आहे? 3:1:1 असा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो लक्षात घ्या. न्यू रेशो किती आहे? 3:1:1. 3:1:1 असा त्या न्यू रेशो आहे. मग त्याप्रमाणे आपल्याला कॅपिटल लावायचं. आता कॅपिटल एकाचं दिलंय. कृतिकाचा शेअर किती आहे? 1 रुपया. 1 रुपया म्हणजे 40,000 रुपये. पहा, आता हे 1 रुपया सेम आहे, हा 1 रुपया सेम आहे, म्हणजे इथं हिचा किती कॅपिटल असणार आहे? 40,000. आणि तिसऱ्या पार्टनरचं किती कॅपिटल असणार? 1,20,000. समजतंय का? 1 रुपया 1 रुपया दोघींचं सेम कॅपिटल. आणि कृतिकाचं कॅपिटल म्हणजे पहिला पार्टनर कोण आहे? मेधाचं कॅपिटल ह्या 1 पेक्षा 3 पटीने जास्त आहे. म्हणजे इथे पहा 40,000च्या 3 पटीने किती होतात? 1,20,000. म्हणजे हे त्यांचं तिघांचं कॅपिटल आहे. ही बॅलन्स कॅरी डाऊनची अमाऊंट आहे. कशी काढली बॅलन्स कॅरी डाऊन? त्यांच्या न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार आपल्याला ते कॅपिटल लावावं लागतं. आणि नवीन पार्टनरचा शेअर दिलेला असतो, त्या शेअर नवीन पार्टनरचा शेअर बेसला घ्यायचा आणि त्याप्रमाणे लावा. समजतंय का काय केलं ते? हा. मग आता बॅलन्स कॅरी डाऊन कुठे लिहितो आपण? डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरी डाऊन म्हणून. टू बॅलन्स कॅरी डाऊन 1,20,000, 40,000 आणि 40,000 ही बॅलन्स कॅरी डाऊनची अमाऊंट आहे तिघांची पण. समजलं का? आणखीन टॅली केली नाही आपण, फक्त काय बॅलन्स कॅरी डाऊन काढून घेतलं. त्याच्यानंतर बॅलन्स कॅरी डाऊन कुठे लिहितो सेकंड इफेक्ट? लायबिलिटी साईडला 1 नंबरला कॅपिटल अकाउंट म्हणून.
कॅपिटल अकाउंट तिघींचं नाव लिहा. पहिली कोण आहे? मेधा, दुसरी आहे राधा आणि तिसरी आहे कृतिका. ठीक आहे. मेधाचं कॅपिटल किती? 1,20,000, नंतर 40,000 आणि त्याच्यानंतर परत 40,000. ठीक आहे. म्हणजे किती रुपये होतात? 80 आणि ते 2 लाख. ठीक आहे. तिघांचं टोटल केलं तर 2 लाख कॅपिटल तिघींचं झालं. समजलं का? आता इथून पुढे टॅली करा. आता सगळे ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवणे झालेले आहेत. आता काय करणार आहे? टॅली. टॅली करण्यासाठी कोणती साईड जास्त आहे? ते रिव्हॅल्युएशन अकाउंटची बघा. रिव्हॅल्युएशन अकाउंटची कोणती साईड जास्त आहे? ते क्रेडिट. क्रेडिटचे टोटल किती येते? 14,000. 30 टोटल डेबिट साईडला घ्या 14,000. डिफरन्स किती राहणार आहे? 6. 6 आणि 4 10ला 0 हातचा 1 आला. 4 आणि 4 8. 8 आणि 7 14. 6,400. ठीक आहे. 6,400 याला डिफरन्स म्हणून काय लिहिणार? प्रॉफिट. प्रॉफिट ट्रान्सफर कुठं करतो आपण? प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि दोघींना ट्रान्सफर करायचा. पहिली मेधा आणि राधाला. मेधा आणि राधाला ट्रान्सफर करायचा आहे. 6,400 चे 4 भाग करा. 4 1 4, 4 पण 4 7 24, 1600. 6,1600 इंटू 3 करा. 00 साइन 3 18 हात चाला 1 3 आणि 1 3 आणि 4. ठीक आहे. मग या दोन्हीचे टोटल किती होणार? 4 4 हात चाला 1 6,400. म्हणजे पहा, पहिल्या पार्टनरला ज्याचा 1 भाग आहे त्याला किती रुपये मिळणार आहेत? 1600 रुपये. आणि ज्याचा 3 भाग आहे त्याला 4,800. मग इथं 4,800 कुणाला मिळणार? मेधाला 4,800. आणि राहिलेले 1600 रुपये कुणाला मिळणार? राधाला. म्हणजे या दोन्हीची जर टोटल केली ॲडिशन तर 6,400 रुपये येतात. समजलं का? मग आता याचा सेकंड इफेक्ट कुठं घेणार? पहिला इफेक्ट रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला झाला. दुसरा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला करा बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणून. रिव्हॅल्युएशन अकाउंट इन ब्रॅकेट प्रॉफिट, कारण हा प्रॉफिट आहे म्हणून कंसामध्ये प्रॉफिट नाव लिहा. समजलं का? लक्षात ठेवा, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला रिव्हॅल्युएशनचं नाव आणि रिव्हॅल्युएशन डेबिट साईडला पार्टनर्स कॅपिटलचं नाव. किती अमाऊंट आहे? 4,800 आणि 1,600. तिसऱ्या पार्टनरच्या क्रेडिट साईडला डॅश. तिसऱ्या पार्टनरला मिळणार आहे का प्रॉफिट? नाही मिळणार. आता यांची टॅली करा. पार्टनर्स कॅपिटलच्या अकाउंटची टॅली करा. कोणती साईड जास्त आहे ते एकेकाची टॅली करा. 40,000 इथं. कृतिकाची टॅली जर केली तर 40,000 दोन्ही साईडला ऑटोमॅटिक टॅली होऊन जाईल. बॅलन्स कॅरी डाऊन हे आता बॅलन्स फिगर राहत नाही त्याची काही. ठीक आहे. राधाची टोटल करा. राधाची क्रेडिट साईडची टोटल किती येणार आहे? 5. 25 ला 25, 6 6 12ला 2 हातचा 1 आला. हे झाले 6. 64,225 येते का? 46,225. ठीक आहे. आता 46,225 मधून 40,000 मायनस केले किती रुपये राहतात? 6,225. हा इथं डिफरन्स इथं लिहितो आता वर. आता याला आपण काहीतरी इथं काहीच नाही ना अमाऊंट. इथं काहीच घ्यायची गरज नाही. राधाला ही अमाऊंट घेतली ना डिफरन्सला. आता या दोन्हीची टोटल केली तर ही टोटल यायला पाहिजे ना, म्हणून काहीतरी आपण अमाऊंट ऍड केली. किंवा या अमाऊंट मधून ही 40,000 मायनस करा, ही अमाऊंट शिल्लक राहते. अरे 40,000 इथं काढले होते ना आपण कॅपिटल. हे तिसऱ्या पार्टनरचं कॅपिटल आहे, दुसऱ्या पार्टनरचं आणि पहिल्या पार्टनरचं कॅपिटल आहे. काढलं होतं ना. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार आपण कॅपिटल काढलं, ते बॅलन्स कॅरी डाऊनची अमाऊंट काढली. आणि बेस कोणता घेतला? नवीन पार्टनरचे किती रुपये होते? 40,000 रुपये होते. 40,000 रुपये हे 1 रुपयासारखे बरोबर आहे. तिसऱ्या पार्टनरला 1 रुपया म्हणजे तिसऱ्या पार्टनरचं कॅपिटल 40,000 आहे.
मग पहा दुसऱ्या पार्टनरचं 1च रुपया आहे, म्हणजे दुसऱ्या पार्टनरचे कॅपिटल किती असणार आहे? 40,000च असणार ना. आणि तिसऱ्या पार्टनरचे 3 रुपये आहेत, म्हणजे 3 पटीने जास्त आहे. म्हणजे 40,000चे 3 पट करा, 3 ने मल्टिप्लिकेशन करा 40,000ला, किती रुपये होतात? 1,20,000. म्हणजे समजलं का? 1,20,000, 40,000 आणि 40,000 कसे आले? आता याचा डिफरन्स, आता इथं काही डिफरन्स राहत नाही. पहा इथं एकच अमाऊंट आहे 40,000 आणि टोटल आहे 40,000. इथं एकच अमाऊंट आणि इथंच त्याची टोटल आहे 40,000. मग तिथं काम त्याचं मिटलं. आता ह्या सगळ्यांची टोटल केली तर 46,225 होते. आणि आता इथे 40,000 अमाऊंट होती, त्याच्यामध्ये आपण ही अमाऊंट ऍड केली तर टोटल किती होणार आहे? 46,225. समजतं का? किंवा तुम्ही असं करा, 46,225 मधून 40,000 मायनस केल्यास ही अमाऊंट राहते आणि या दोन्हीची टोटल ही होते. आता याला काय नाव देणार आहे? जी बॅलन्स फिगर राहते त्याला काय नाव देणार? टू लोन अकाउंट. आता लोन अकाउंट का नाव द्यायचं? कारण तिथं सांगितलं ऍडजस्टमेंट मध्ये, काय सांगितलंय? जी राहिलेली बॅलन्स असेल ना त्याला लोन अकाउंट नाव द्या, आणि ते लोन कुठे ट्रान्सफर करतो आपण? लायबिलिटी साईडला. लोन कुठे लिहितो आपण? लायबिलिटी साईडला. मग डिफरन्स तिथे लिहा. पहा तिसऱ्या पार्टनरचा डिफरन्स काहीच येणार नाही. आता पहा पहिल्या पार्टनरची टोटल करा, मेधाची क्रेडिट साईडची टोटल किती येणार? 775. 1,38,775. ठीक आहे, 1,38,775 टोटल आली. हा, आता 675ला 675 जशाला तसा राहणार इथं याची टोटल. पहा इथं 8ला 8 पण राहणार. ठीक आहे, 2 आणि 1 3, म्हणजे 18,775 डिफरन्स येणार याचा. समजलं का? मग याला लोन अकाउंट नाव. आता लोन कुठे ट्रान्सफर करू? लायबिलिटी साईडला. आता ही जी अमाऊंट आहे 18,775 लायबिलिटी साईडला घ्या, लोन अकाउंट म्हणून. या पार्टनर्स कॅपिटलच्या खालीच लिहा लोन अकाउंट. लोन अकाउंट दोन पार्टनरचं आहे, राधाचं आणि मेधाचं. हे पहिली कोण आहे? मेध आहे वाटतं. मेधा आणि राधा. 18,675 बरोबर आहे. आणि दुसऱ्या पार्टनरची किती अमाऊंट आहे लोनची? 6,225. 6,225. समजलं का? म्हणजे आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली झालंय. आता कोणतं अकाउंट टॅली करणार? शेवटी म्हणजे त्याच्यानंतर कॅश अकाउंट. कॅश अकाउंटची डेबिट साईड जास्त येते कधी पण. डेबिटची टोटल करा, किती होते बघा डेबिटची टोटल, आणि तीच क्रेडिट साईडला लिहा. केली का टोटल? 1,40,500. 1,40,500. ठीक आहे, हीच अमाऊंट इथं घ्या, 1,40,500. आणि इथं वर काहीच अमाऊंट नाही, म्हणजे कोणती अमाऊंट घेणार आपण? ही खालचीच अमाऊंट 1,40,500. 1,40,500. हा, याला काय नाव देणार? बाय. क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरी डाऊन. बरोबर आहे. शेवटची अमाऊंट जी असते त्याला आपण कॅरी डाऊन म्हणतो, सुरुवातीची अमाऊंट जी असते त्याला आपण ब्रॉड डाऊन म्हणतो. सीडी मीन्स कॅरी डाऊन आणि बीडी मीन्स ब्रॉड डाऊन. आणि ब्रॉड डाऊन वर लिहितात 1 नंबरला, आणि कॅरी डाऊन शेवटी खाली लिहा. समजते? आता कॅरी डाऊन मध्ये कुठेतरी अमाऊंट आपल्याला कॅरी फॉरवर्ड करायची, ट्रान्सफर करायची. कुठं करणार? ऍसेट साईडला. पहिला इफेक्ट क्रेडिटला झाला, म्हणजे दुसरा डेबिटला म्हणजे ऍसेटला व्हायला पाहिजे. या रूल प्रमाणे कॅशची अमाऊंट कुठे लिहिणार आहेत? किती अमाऊंट होती? 1,40,500. ओके, 1,40,500. समजलं? आता पहा सगळे टॅली झालंय. आता शेवट गोड करा फक्त. शेवट गोड म्हणजे ऍसेट साईड आणि लायबिलिटी साईड इक्वल यायला पाहिजे. जर ऍसेट साईड आणि लायबिलिटी साईड इक्वल आली तर तुमचा प्रॉब्लेम सगळ्या बरोबर असतो. आलं लक्षात? आता पहा आधी एक एक डिजिटची टोटल करा. 5 आणि 5 झाला 0 येणार, 7 8 9 झाला 0 येणार, हातचाला 1 आला, 9 6 3 9. हा किती येते? 14ला 4, हातचाला 1 झाले 2 10, 14ला 4 हातचाला 1, 3 44 900 येते का? हा, 11 19, 19ला 9 हातचा 1 आला, 3 10 2 12, 14ला 4, 14ला 4 हातचा 1 आला, 4 आणि 4 8 आणि 1 9, 16 17 18 19 20,
4 4 8 आणि 1 9 16. काय काय ही 1,20,000. हा 1,20,500. ठीक आहे. 10 2 12 14 4 चला 1 5 11 12 19 20 21 22 23 24 ला 4 चले 2 हे झाले 8 9 10 11 12. 3,44,900 आली का दोन्ही साईड? नाही. अरे आली नाही तर दोन्ही साईडची टोटल केली की टोटल व्यवस्थित करा. 1,20,000. हा कॅशची अमाऊंट 1,20,000 आहे. 1,20,000 ही अमाऊंट कॅशची चुकवली. एक 1,20,500 येते. हीच अमाऊंट 1,20,500. टोटल व्यवस्थित पहा. एक जर टोटल चुकली तर सगळा प्रॉब्लेम चुकू शकतो. पण आपल्याला समजतो की कुठं चुकलेला आहे आणि कुठं बरोबर आहे. ठीक आहे. 500ला 500 आली. 8 9 10 0 चला 1 8 4 12 8 12 होतात ना. त्याने 2 इथे ॲड केली ते वाटतं. बरोबर. 1,20,500 हीच अमाऊंट इथे येणार कॅरी डाऊन म्हणून 1,20,500. 1,20,500 जर घेतली तुम्ही तर बॅलन्स शीटची टॅली बरोबर येणार. कॅशची अमाऊंट 1,20,500 आली का? ओके. म्हणजे अशा प्रकारे प्रॉब्लेम टॅली झालाय.